कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथे श्री समर्थ गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींच्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त 13 फेब्रुवारीपासून देवी मंजुलताजी झांशी अयोध्या यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेला सुरुवात झाली होती। त्याचा निरोप 20 फेब्रुवारी रोजी प्रगट दिन महोत्सवाच्या सांगतेसह झाला। यावेळी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। जय गजानन राधे राधेच्या गजराने संपूर्ण नगरी भक्तिमय झाली होती। सकाळी 9 वाजता गजानन महाराज मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली। भगव्या पताका टाळ मृदंगाच्या गजरात विविध महिला पुरुष मंडळांनी सहभाग घेतला। पालखी मार्ग रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता। गजानन भक्त परिवाराच्या वतीने पालखी मंडळींसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले। सकाळी नागेश महाराज शेगाव यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी 12 वाजता दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी आमदार सईताई प्रकाशदादा डहाके सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या। MCN न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे, कारंजा लाड।